8 दिवसात काय काय होत आहे? 8 दिवस म्हणजे महाराष्ट्रावर आलेलं एक मोठं संकट. महाराष्ट्राच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये निर्माण झालेली खळबळ आणि ही खळबळ फक्त एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीमुळे झाली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे कामाला लागलेत आणि तुकाराम मुंडे जो काही विभाग जबाबदारी स्वीकारतात त्या विभागात खऱ्या अर्थानं खळबळ माजल्याशिवाय राहत नाही. अगोदरही आम्ही दिव्यांग विभागाचं जी काही परिस्थिती पाहिली आणि कशा पद्धतीनं या दिव्यांग विभागातल्या चाळणी लावून खड्यासारखी बोगस दिव्यांग बाजूला काढली. एसटी मध्ये बापाची मत्ता समजून प्रवास करणारे बोगस दिव्यांग कसे आयरणीला टांगले. आता त्याच पद्धतीची परिस्थिती आणि मार्केटमध्ये भेसळखोरांची जी पळताधुई थोडी झाली आहे त्याला खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडे जबाबदार आहेत. पण अशी जबाबदारी पेलणारे अधिकारी महाराष्ट्रात कोण आहेत? तुकाराम मुंडेंच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीनं कार्यवाही करून सामान्य माणसाची हित आणि हिताचं संरक्षण करणारी कार्यशैली कोणत्या अधिकाऱ्यांमध्ये आणि त्या अधिकाऱ्यांची खुणा मात्र आजही का पटलावर येत नाहीत? ज्या पद्धतीने भेसळयुक्त दूध असेल, अपरिपक्व असलेली आंबे केमिकलच्या माध्यमातून पिकवणं असेल, भेसळयुक्त लस्सी असेल किंवा जीवाला जीवाला धोक्यात घालणारी पॉम ऑइल सारखी यंत्रणा वापरून कृत्रिम पद्धतीचा खवा तयार करणं असेल, अशा अनेक गोष्टींवर धाडी सत्र तयार होऊन ज्या पद्धतीने आता अन्न व औषध प्रशासन विभाग ज्या पद्धतीने खळबळ माजवत आहे त्या खळबळीच्या मागे नेमकं सत्य काय आणि तथ्य काय याचंच विश्लेषण करण्यासाठी समोर आहे. नमस्कार, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना की खरा सिक्का जर बाजारपेठेत आला तर खोट्याची किंमत राहत नाही आणि त्या खोट्याला कशा पद्धतीने पळावं आणि कुठपर्यंत पळावं हेही कळत नाही. आज तीच परिस्थिती या भेसळखोरांची या तुकाराम मुंडे साहेबांनी करून ठेवली. तुकाराम मुंडे म्हणजे काय वेगळं रसायन नाही, तुमच्या आमच्यासारखाच हाडामासाचा बनलेला एक ढाचा आणि मेंदूमध्ये तुमच्या आमच्या एवढीच एक परिपक्वता. मात्र या मेंदूमध्ये भ्रष्टाचार न करण्याची जी एक शपथ घेऊन जो प्रशासन व्यवस्थेमध्ये वागतोय ना, प्रशासन व्यवस्था दुधासारखी पाण्यासारखी स्वच्छ करण्याच्या मागे ज्याची कार्यशैली तत्पर आहे ना, आणि याच परिस्थितीमध्ये देशाच्या सेवेसाठी आपल्याला नियुक्ती मिळाली हे व्रत ज्यांनी सांभाळलं ते म्हणजे तुकाराम मुंडे. आणि तुकाराम मुंडेंसारखे किती अधिकारी आहेत या महाराष्ट्राच्या पटलावर. त्यांनी आपल्या स्वच्छ कारभारामुळं या महाराष्ट्राच्या भूमीची प्रशासन व्यवस्थेची जी धुरा आणि प्रशासन व्यवस्थेची जी खऱ्या अर्थानं जी आण आहे ती सांभाळण्यासाठी स्वतःचा जीवाचा रान केलं. काही नसतं, फक्त असते ती मधली एक सचोटी आणि आपली कार्यशैलीची पद्धत. जेव्हा 100 बोगस माणसं समोर असतील आणि एखादा आपल्या तत्वाला आणि आपल्या प्रयत्नाला करणारा माणूस जर समोर आला असेल तर त्या 100 माणसापेक्षा हा माणूस वेगळा दिसतो. आणि खऱ्या अर्थानं जी परिस्थिती निर्माण होते आज, ज्या पद्धतीनं आम्ही आजच्या जीवनशैलीमध्ये ज्या पद्धतीनं आमच्यावर ही भेसळची जी एक लाट आमच्यावर मांडण्यात आली, ज्या पद्धतीने अन्न व औषधासंदर्भात विविध कायदे करून सुद्धा आज त्याच्या अंमलबजावण्या मात्र होताना दिसत नाहीत आणि प्रचंड प्रमाणात भेसळखोरी आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे साठे ज्या पद्धतीने जप्त होत आहेत त्यामुळं गल्ली ते दिल्लीपर्यंत याचा हाहाकार माजलाय. योग गुरु रामदेव बाबा यांच्यासारख्या महाबलाढ्य माणसाच्या इंडस्ट्रीजवर सुद्धा हात घालण्याची ताकद म्हणजे रसायनच वेगळे हो. आणि या रसायनाच्या या भूमिकेमुळं ज्या पद्धतीने ज्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचाराचा अनागोंदी कारभार निर्माण झाला त्या ठिकाणी लिस्टमट टेस्ट म्हणून या माणसाला टेस्ट केल्या जातं आणि काही दिवसातच ज्या पद्धतीची एक लाट या डिपार्टमेंटमध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये हा माणूस गेला त्या डिपार्टमेंट मधली जी खळबळयुक्त परिस्थिती होते आणि खाऊन खाऊन ढेऱ्या वाढवलेले अधिकारी पुन्हा कशा चुस्तीनं कामाला लागतात. त्यांची जी स्फूर्ती आहे ती स्फूर्ती आमच्यापेक्षा डबल होते
आणि परिस्थिती ही महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं प्रशासन व्यवस्थेचा जो बडगा आहे, प्रशासन व्यवस्थेचा जो धाक आहे, तो या गैरकृत्य करणाऱ्या लोकांच्या मागे ससेमिरा म्हणून लागतो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ज्या पद्धतीने आज बाजारपेठाची अवस्था आहे, ज्या पद्धतीने फ्रूट मार्केटची अवस्था आहे, ज्या पद्धतीने स्वीट मार्केटची अवस्था आहे, किंवा ह्याच्यापेक्षा सगळ्यात जीव घेणा प्रकार म्हणजे तो गुटखा माफिया आणि सुगंधित तंबाखू. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कित्येक या फूड अँड ड्रग्सच्या माध्यमातून कितीतरी कमिशनर नेमण्यात आले असतील, कितीतरी कमिशनरांनी ह्याचा चार्ज घेतला असेल. पण आज ज्या पद्धतीने फूड अँड ड्रग्सच्या संदर्भात सेफ्टी ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या पद्धतीने भेसळयुक्त पदार्थांवर ज्या पद्धतीचा कारवाईचा बडगा उगारायला हवा होता, तो मात्र या जनतेच्या आरोग्यासाठी आजपर्यंत कुणी का उचलला नाही. फक्त सगळ्यांनी खिशे गरम केले, स्वतःची परिस्थिती चांगली केली आणि आलेल्या खुर्चीपासून कशा पद्धतीने जास्तीत जास्त आम्हाला मलिदा कमवता येईल, जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला आमची संपत्ती कशी वाढवता येईल याकडेच लक्ष. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने औषध आणि खाद्यपदार्थांमध्ये या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात भेसळीचा जो एक व्यापार चाललाय, तो व्यापार खऱ्या अर्थानं या लोकांनी दिलेल्या प्रोत्साहनाची सगळ्यात मोठी पावती. आज प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार या फूड अँड ड्रग्ज वाल्यांचेही काही हप्ते वाढले असतील, कारण की वरच्या परिस्थितीनं ज्या पद्धतीने दंडा मारलाय, ज्या पद्धतीने आपला कारवाईचा बडगा उगारलाय, त्यामुळे यांची आता चंगळ सुरू झाली असेल. पण तुकाराम मुंडे साहेब खऱ्या अर्थानं ही दिल्ली, मुंबई किंवा महानगर सोडा, सर्वसामान्य माणसासाठी सगळ्यात मोठी जी बाजारपेठ आहे ती सर्वसामान्यांची म्हणजे ग्रामीण भागात जे पसरलेलं जाळं. आणि या ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत आज अपर्यायानं अशा पद्धतीनं हे भेसळयुक्त पदार्थ पाठवले जातात. ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज ज्या नॉन ट्रेडिंग जे कंपन्या आहेत, त्या नॉन ट्रेडिंग कंपन्यांची जी माल आहे तो आज ग्रामीण भागात सर्रास वापरला जातो, कारण की सगळ्यात जास्त परिस्थिती ही ग्रामीण भागाशी जोडली. आज तुम्ही जर एखाद्या झोपडपट्टीत गेलात, एखाद्या गरीब वस्तीत गेलात, तर तिथल्या दुकानात जर एखादी धाड टाकली तर तुम्हाला कोणत्याच मानक नसलेल्या कंपन्यांचे प्रोडक्ट हे तिथं लटकवलेले असतील त्या दुकानात सापडतील. आणि वास्तविक स्वरूपात खरी जनता ही जी म्हणजे स्लम एरिया, झोपडपट्ट्या किंवा मध्यमवर्गीय मध्ये राहणारे लोक आहेत. उच्च प्रभूंसाठी तर खऱ्या अर्थानं मोठमोठी दालनं उभी आहेत. हल्दीराम सारखे प्रोडक्ट आहेत, हल्दीराम पेक्षा उच्च प्रतीचे प्रोडक्ट आहेत. आणि हे प्रोडक्टच्या माध्यमातून हायजीन मेंटेन करणारी ही लोक हायजीन पद्धतीने जगतात. पण त्या सर्वसामान्य माणसाचं काय, की ज्याला 2 वेळेच्या अन्नाची ही भ्रांती आहे, ज्याला दोन वेळेचं अन्न कसं कमवावं आणि त्या कमवलेल्या अन्ना 200 किंवा 300 रुपया मजुरीमध्ये आपलं घर कसं चालवावं. मग अनागोंदीमध्ये या पद्धतीच्या कमी पैशामध्ये उपलब्ध असलेल्या प्रोडक्टला जाणून बुजून या सर्वसामान्य लोकांपर्यंत सोडलं जातं. नॉन ट्रेडिंगचा माल, एक्सपायरी माल, ज्या पद्धतीचा जो माल बाजारपेठेत चलत नाही तो या स्लम एरियामध्ये चलतो. मग या स्लम एरियांमध्ये कोण लक्ष घालणार. ज्या पद्धतीने गुटख्याचा सगळ्यात मोठा जो साठा आहे तो या स्लम एरियांमध्ये सापडेल. जरी तुम्ही कंपन्या बंद केल्या तरी आमच्याकडं गाव घरोघरी गुटख्याच्या कंपन्या तयार झालेल्या आहेत. याचे फॉर्म्युले कमी जास्त असतील, पण या तोंड चढवणाऱ्या वस्तूंना आजही बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कारण की एक व्यसनाधीन झालेली ही पिढी कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाची अवस्था बिकट करते. आणि आज ज्या पद्धतीचे कॅन्सर सारखे महाभयानक रोग आज आमच्या समोर थैमान मांडतायत, त्याला खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये रोखण्यासाठी तुकाराम मुंडे साहेब तुमच्या या दंडुक्याची गरज आहे. जर या दंडुक्याच्या माध्यमातून या स्लम एरिया आणि मध्यमवर्गीय मार्केट मधला जो खऱ्या अर्थानं जो भेसळयुक्त माल आहे तो माल जर खऱ्या अर्थानं बाजूला काढण्यात आला आणि सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी ज्या काही गरजेचे आहेत, आज भेसळयुक्त दूध सगळ्यात जास्त या स्लम एरियांमध्ये, भेसळयुक्त पदार्थ सगळ्यात जास्त या स्लम एरियांमध्ये, कारण की या एरियांमध्ये न कोणाचा कोणी याचा वाली आहे ना कोणी याला बघणार आहे. या दुकानदारांचं किंवा या जे काही ट्रेडिंग करतात त्यांच्या पद्धतीने चालणारा हा 6वा गोंधळ खऱ्या अर्थानं रोखला पाहिजे. आणि परिस्थितीमध्ये जर खरं पुण्य कमवायचं असेल, खरं जर तुम्हाला देशाची क्रयशक्ती वाढवायची असेल,
की हे मध्यमवर्गीय आणि इस्लाम एरिया हे निश्चितपणे आरोग्यदायी राहिले पाहिजे. कारण की या लोकांमध्ये जी क्रय शक्ती आहे आणि या क्रयाच्या भूमिकेवरच सगळ्या गिरण्या, सगळे चक्र हे व्यवस्थित चालत आहेत. त्यामुळे या चालणाऱ्या या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं जपायचं असेल आणि तुम्हाला मोठे जर मासे जर सापडायचे असतील किंवा धरायचे असतील तर मध्यमवर्गीय ज्या काही चाळी आहेत, मध्यमवर्गीय किंवा ज्या झोपडपट्ट्या आहेत किंवा जो काही मध्यमवर्गीय लोकांचा राहण्याचा तो भाग आहे, खऱ्या अर्थानं तिथंच या कारवाईचा बडगा खऱ्या अर्थानं फलित ठरेल. मोठ्या आणि उच्च प्रभू लोकांसाठी सगळ्या गोष्टी या हायजिनिक आहेत, हायजिनिक आणि हायजिन असल्यामुळं त्यांच्या अंगावर याच्या पद्धतीच्या प्रक्रिया होण्याची काही संभावना नाही. त्यामुळं कारवाई ही स्लम एरियांमध्ये किंवा मध्यमवर्गीय ज्या काही व्यापाऱ्यांची चलती काळ आहे त्याच्यावर रोखण्यासाठी काय करता येईल आणि तुमच्या मनात या संदर्भात काही संकल्पना असतील, तुमच्या मनात याबद्दलच्या काही प्रश्न असतील तर 100% कॉमेंट्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.